लोकसभा निवडणूक 2024चं मतदान संपलं। यंदा 7 टप्प्यात मतदान झाले। 19 एप्रिल रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला। त्यानंतर 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 26 मे आणि 1 जून रोजी मतदानाचा अंतिम टप्पा पार पडला। मतदानाचा शेवटचा टप्पा संपताच सर्वांना एक्झिट पोलची उत्सुकता असते। एक्झिट पोल म्हणजे काय, त्याचे निष्कर्ष कसे काढतात, याबाबत काही लोकांच्या मनात प्रश्न असतीलच। याच सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया एक्झिट पोल नक्की असतं तरी काय। तत्पूर्वी मित्रांनो, ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया एक्झिट पोल नक्की असतं तरी काय। एक्झिट पोल म्हणजे काय, तर मतदारांनी मतदान केल्यानंतर त्यांची मुलाखत घेऊन निवडणूक निकालाचा अंदाज वर्तवणे म्हणजे एक्झिट पोल। भारतामध्ये निवडणुकीच्या दरम्यान एक्झिट पोल जाहीर करणं बंदी आहे, पण मतदानाची संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर 30 मिनिटांनंतर एक्झिट पोल जाहीर करू शकतो। आता एक्झिट पोल कसे मोजले जातात, तर सॅम्पल मेथड आणि वेगवेगळ्या एजन्सीच्या विश्लेषणाच्या आधारावर एक्झिट पोल मोजले जातात। यामध्ये काही गोष्टींचा समावेश आहे। आता जाणून घेऊया त्या गोष्टी कोणत्या आहेत। पहिली म्हणजे सॅम्पलिंग, म्हणजे नमुना निवड। एक्झिट पोल घेणारे पोलस्टार्स हे वेगवेगळ्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मतदारांचा नमुना निवडला जातो। सर्व भौगोलिक भागातील मतदारांचा कल यामध्ये जाणून घेतला जातो। दुसरं आहे डाटा कलेक्शन, डाटा जमा करणे। सर्व उत्तर रेकॉर्ड करून त्याचा डाटा जमा केला जातो। तिसरं आहे वेटेज। वेटेजमध्ये सर्व गटाला योग्य प्रतिनिधित्व मिळेल या पद्धतीनं डाटा ॲडजस्ट केला जातो। उदाहरणार्थ, एक्झिट पोल्सच्या दरम्यान पोलस्टार्स तरुण मतदारांना फारसे बोलले नसतील तर कदाचित त्यांच्या मतांना अधिक वेटेज दिले जाते। एक्झिट पोलचे निष्कर्ष संतुलित समोर यावेत ही पद्धत अवलंबिली जाते। चौथा आहे क्वेश्चनिंग, म्हणजे प्रश्नावली। निवड झालेल्या मतदारांना त्यांनी कुणाला मतदान केलं याबाबत प्रश्न विचारला जातो। त्याचबरोबर त्यांचे वय, त्यांचे राहण्याचं ठिकाण याबद्दल त्यांची माहिती देखील घेतली जाते। पाचवं आहे मार्जिन ऑफ एरर, म्हणजे त्रुटींची शक्यता। एक्झिट पोलमधील निष्कर्ष किती प्रमाणात बरोबर किंवा चूक असू शकतात हे देखील निश्चित केले जाते। सहावं आहे ॲनालिसिस, म्हणजे विश्लेषण। जमा झालेल्या सर्व डाटांचे तज्ज्ञ व्यक्तींकडून विश्लेषण केले जाते। मतदारांच्या उत्तरांच्या आधारावर निवडणूक निकालाबाबतचा अंदाज व्यक्त केला जातो। तर या गोष्टींद्वारे एक्झिट पोल काढला जातो। पण 2024चे एक्झिट पोल कधी जाहीर होणार हे माहिती आहे का? लोकसभा निवडणूक 2024 मधील शेवटचा टप्पा शनिवारी 1 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता संपणार आहे। त्यानंतर अर्ध्या तासांनी लगेच एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर करायला सुरुवात होईल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, एक्झिट पोल नेहमी बरोबर असतात असे नाही। यापूर्वी एक्झिट पोल चुकीचेही ठरले आहेत। जर तुम्हाला एक्झिट पोल म्हणजे काय हे जर कळलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीनंतर भारताचा पुढचा पंतप्रधान कोण होणार हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।